श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शनिवार, दिनांक आहे 21 जून. या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. तर वैदिक कॅलेंडरनुसार योगिनी एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यावेळी योगिनी एकादशी व्रत हे 21 जून रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतो. यासोबतच जीवनात आनंद येतो. योगिनी एकादशीच्या दिवशी दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतो. जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्हाला या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. जर तुम्ही या ठिकाणी असा हा एक दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये पैशांची बरसात होईल. म्हणजेच काय, तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर तो येऊ लागेल. माता लक्ष्मीची भरभरून कृपा तुमच्यावरती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. गरिबी दरिद्री ही सुद्धा दूर होऊन जाईल. तुमच्या ज्या मुलं आहेत तर मुलांची प्रगती होईल. त्याचबरोबर घराची पतीची प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या ठिकाणी असे हे दिवे लावायचे आहेत तर त्याबद्दलचीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानकारी करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, योगिनी एकादशीचं व्रत हे 21 जून रोजी सकाळी 7:18 सुरू होईल आणि 22 जून रोजी पहाटे 4:27 ही जी एकादशी आहे तर ती संपणार आहे. उदयतिथीच्या आधारे योगिनी एकादशीचं व्रत 21 जून रोजीच पाळले जाणार आहे. तुम्हाला जे काही उपाय करायचे आहेत किंवा जे व्रत पकडायचं आहे तर ते 21 जूनलाच पकडायचं आहे. जर तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या घरामध्ये तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजेच तुम्ही खूप कष्ट करत आहात परंतु तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही, किंवा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात पण तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसतील, तर तुम्हाला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठीच आपल्याला काही प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींना करायचे असतात. आता पहा, एकादशी झालं, अमावस्या झालं, पौर्णिमा झालं, संकष्टी चतुर्थी असेल किंवा काही सणवार असेल तर अशा या तिथींना काही विशिष्ट उपाय जे असतात तर ते केले जातात. आणि ह्या वेळेमध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते आणि त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ हे नक्कीच आपल्याला प्राप्त होते. म्हणजे जर आपण कोणत्या इंटरव्ह्यूला गेला आणि आपले इंटरव्ह्यू जर चांगला व्हायचा असेल तर आपण खूप अभ्यास वगैरे केलेला आहे, परंतु तो इंटरव्ह्यू देताना जी काही तुमचं लक पाहिजे तर ते लक जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला कोणतीही प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे जे काही लक आहे ना ते मिळण्यासाठी हे काही छोटे छोटे उपाय जे असतात तर अशा तिथींना करायचे असतात. तर त्यामुळेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हा जो उपाय आहे तर तो मी सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आणि अंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीची पूजा करायची आहे. या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही. ती तुळशीला दिवा, अगरबत्ती, त्याचबरोबर हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तर त्याचबरोबर तुळशीला प्रदक्षिणा देखील या दिवशी तुम्हाला घालायची आहे. भगवान विष्णूंना नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. तुळस हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे त्यांना नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवल्याशिवाय नैवेद्य ते स्वीकारत नाही. तर त्यामुळे तुम्हाला असं करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर आर्थिक संकट येत असतील, तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, तो पैसा टिकण्यासाठी माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं
आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही करायचीच आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीची पूजा ही आर्थिक समस्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तसेच तिजोरी म्हणजेच तुमची जी तिजोरी आहे ती भरलेली राहण्यासाठी तुळशीची पूजा ही आपल्याला या एकादशीच्या दिवशी आवर्जून करायची आहे. तिथे तुम्हाला देशी तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे गाईचं जे देशी तूप आहे त्या तुपाचा तुम्हाला दिवा करायचा आहे आणि तो लावायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीपाशी तुम्हाला लावायचा आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये पैशांच्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि जीवनात सुख शांती समृद्धी नांदते. त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. तर काय करायचं, लिंबू घ्यायचं, ते मधोमध कापायचं आहे, त्यातल्या बिया तुम्हाला काढायच्या आहेत. त्यातले 2 दिवे तयार होतील असे ते लिंबू आडवं कापायचं आहे. त्यातल्या ज्या बिया आहेत दोन्ही साईडच्या त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत 2. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि एक फुलवात त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे. असे हे त्या दोन्ही लिंबांच्या जे आपण फाका केलेल्या आहेत त्यामध्ये घालायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 पंत्या घ्यायच्या आहेत. त्या पंत्यांमध्ये हे 2 लिंबाचे दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. दोन्हीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि फुलवात तुम्हाला घालायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन्ही दिवे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. त्या दिव्यांमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही घालायची आहे आणि थोडेसे पांढरे तीळ आहेत तर ते तुम्हाला त्या दोन्ही दिव्यांमध्ये घालायचे आहेत आणि हे दोनही दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये नेऊन दोन्ही साईडला 2 हे लावायचे आहेत. तर पहा, हे असे 2 दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून लावायचे आहेत, उजव्या आणि डाव्या साईडला. आणि हे दिवे लावल्यामुळं घरामध्ये जी काही नकारात्मकता येते तर ती येत नाही आणि तुमच्या घरामध्ये जर कुणाची वाईट नजर तुमच्या घरावरती असेल तर ती वाईट नजर देखील लागत नाही. तुमचा एखादा शत्रू असेल तर त्या शत्रूचा सुद्धा नायनाट होऊन जातो. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला एकादशीच्या दिवशी लावायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशेला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या घराकडे खेचली जाते. त्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा एक तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला लावायचा आहे. आता बघा, जे लिंबाचे दिवे लावलेले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर पहा, तुम्ही जो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर जो दिवा लावणार आहात शुद्ध गाईच्या तुपाचा, त्या दिव्याखाली तुम्हाला काय करायचं आहे, तर एक प्लेट घ्यायची आहे. त्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने आणि त्यानंतर त्यावरती थोडीशी चण्याची डाळ जी असते, म्हणजे जी चण्याची डाळ असते तर ती डाळ तुम्हाला हरभऱ्याची असते तर ती घ्यायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या फोटोसमोर लावायचा आहे. तर अशा पद्धतीने हे जे दिवे आहेत तर ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला लावायचे आहेत. हा उपाय जर एकादशीला जर केला तर घरामध्ये जर तुमच्या लक्ष्मी येत नसेल, स्थिर राहत नसेल तर ती यायला सुरुवात होते. कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होतं, तुमच्या अडीअडचणी दूर होतात, तसेच घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आणि पैशांच्या सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे अशा हा एक उपाय देखील तुम्ही नक्की करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.